आज कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी होती आणि आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पूर्ण झाली। सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका सत्ताधारी विरोधी पक्ष अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभेमधले सगळे विषयांवर चर्चा झाली। अनेक प्रश्नांची मांडणी झाली आणि त्याच्यावरचं प्रशासकीय आणि उत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं आणि एक चांगलं वातावरण त्या निमित्तानं आपल्याला या सभेमध्ये पाहता आलं। खरं तर या शहरामध्ये जी काय आम्ही विकासाची जबाबदारी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 2 निधी हे कणकवली शहराला नगरपंचायतीला प्राप्त झालेले। या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या प्रयत्नातून 13 जुलैला एक GR महाराष्ट्र शासनाचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत 1,50,00,000 जे आपण ST स्टँडच्या समोर अद्ययावत प्रसाधनगृहाची आम्ही मागणी केलेली होती। त्याला जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळालेला आहे। लवकरात लवकर त्या ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्या अद्ययावत प्रसाधनगृहाचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात येईल। दुसरी जी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे बातमी आहे ती म्हणजे किंवा तो GR आहे, हा जो GR आहे हा रस्ता अनुदान हा दुसरा GR 15 जुलैला हा रस्ता अनुदानाचा 9,90,00,000 एवढे रुपये त्या ठिकाणी रस्त्यांसाठी मंजूर झालेले आहेत आणि जवळजवळ या शहरातले 4 महत्त्वाचे रस्ते कणकवली नगरपंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठ रस्ता त्या ठिकाणी काँक्रिटीकरण, कणकवली नगरपंचायत हद्दीतील पटकी देवी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणं, कणकवली नगरपंचायत हद्दीतील पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर पर्यंत म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत नाका चौक ते रस्ता काँक्रिटीकरण करणं आणि कणकवली नगरपंचायत हद्दीतील कांबळे गल्ली ते जानवली नदी गणपती स्थान करणे असं करून 9 कोटी काढल्या जातील आणि ती कामं त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण केली जातील। खरं तर सातत्यानं गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं विकासाच्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळतंय आणि म्हणून अनेक कामं आपण त्या ठिकाणी करतोय। कालच आपण जवळजवळ 14 कामांची भूमिपूजनं त्या ठिकाणी आपण केली। यापूर्वी श्री स्वयंभू नमो उद्यान सारखे एक सुंदर गार्डन हे त्या ठिकाणी आपण विकसित करतोय। नाका चौकामध्ये सुद्धा आपण सुशोभीकरण करून जे उड्डाण पूल आहे त्या पुलाखाली जवळजवळ 44 पूल आहेत आणि 44 खांब आहेत, पिलर आहेत आणि त्या खांबांच्या खाली DPR आम्ही बनवलेला आहे आणि जवळजवळ 40-50 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी अपेक्षित आहे। ते सुद्धा त्या ठिकाणी विकासाचं सुरुवात त्यांची केलेली आहे आणि म्हणून अशी अनेक विकासाची कामे आणि अशी अनेक विकासाचे महत्त्वाचे निर्णय हे शहरवासियांसाठी आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून सातत्यानं या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, शहरामुळे या शहराचा त्या ठिकाणी विकासात्मक त्या ठिकाणी बदलावा हा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि या प्रयत्नांना त्या ठिकाणी फार मोठं यश त्या ठिकाणी मिळताना दिसते। खरं तर आता ही भूमिपूजन सुरू आहे। जेव्हा कामं पूर्णत्वास येतील त्यावेळी खऱ्या अर्थानं लोकार्पण होईल, त्यावेळी या नेमकं काम काय शहरामध्ये झालं याबाबतची आपल्याला त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी मिळेल किंवा ते काम प्रत्यक्षात उभं राहताना आपल्याला दिसेल। भाजी मार्केट हां, कणकवली शहरामध्ये एक जुने भाजी मार्केट हे नाका चौकामध्ये आहे आणि त्याची अतिशय ती इमारत जीर्ण झालेली आहे आणि त्या इमारतीचं निर्लेखन करावं आणि त्या ठिकाणी नव्यानं एक व्यापारी संकुल बांधावं अशा प्रकारचा प्रस्ताव हा नगरपंचायतचा आहे। याबाबत त्या भाजी मार्केटच्या समोर
एक महसूलची सरकारी जागा जवळजवळ 4 गुंठे जागा त्या ठिकाणी आहे. ती 4 गुंठे नगरपालिकेचं असलेलं क्षेत्र आणि आजूबाजूला असलेलं आरक्षित भाजी मार्केट सारखीची जमीन जवळजवळ ही जवळजवळ 40 ते 50 गुंठे एवढी जमीन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा एक भव्य व्यापारी संकुल ज्याच्यामध्ये फळ मार्केट येईल, फूल मार्केट येईल, भाजी मार्केट येईल, व्यापारी संकुल त्या ठिकाणी गाळे येतील, म्हणजे जे स्टॉलधारकांची जी हटाव मोहीम आपण केली, काही स्टॉल व्यावसायिक त्या ठिकाणी उभे राहतील आणि जवळजवळ अतिशय म्हणजे पार्किंगची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये त्या सगळ्या व्यापारी संकुलामध्ये सगळ्या गोष्टींची समाविष्ट त्या ठिकाणी करू तशा प्रकारचं एक सुंदर व्यापारी संकुल कणकवली शहरामध्ये कसं उभं राहील हा त्या ठिकाणी प्रयत्न आमचा सुरू आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावरनं जिल्हाधिकारी मॅडमच्या सह्या होऊन हा आयुक्तांपर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहे. लवकरच तो प्रस्ताव मान्यता होऊन शहरामध्ये येईल आणि त्याच्यानंतर व्यापारी संकुलाच्या संदर्भामध्ये उर्वरित जागा जी आरक्षित आहे ती जागा संपादित करून त्या जागेवर एक भव्य व्यापारी संकुल कणकवली शहराच्या दृष्टीनं उभारण्यात येईल. दुसरं मी सातत्यानं आपल्याला गेली 6 महिने सांगतोय की DP रोडवरचं जे भाजी मार्केट आहे ते इमारत पूर्ण आहे. काही कायदेशीर प्रक्रिया त्याच्यामधल्या ज्या त्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि ते सुद्धा भाजी मार्केट DP रोडवरचं ते सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं जाईल. आणि म्हणून 2 मोठी एक व्यापारी संकुल आणि एक भाजी मार्केट अशा पद्धतीनं कणकवली शहराची जी गरज आहे ही गरज त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे.